पाहूयात पुढची बातमी। साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरे यांनी आता सरकारला सवाल केला। भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढलाय। राज ठाकरे यांनी टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा धोक्यात आली। मुख्यमंत्री मौन बाळगत असल्यानं नेते बेफाम झालेत, राज ठाकरे यांनी आरोप केला। फडणवीस संवेदनशील सीएम असल्याची प्रतिमा अशा घटनांमुळे धूसर झाली। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा हल्लाबोल केला। या संदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले सविस्तर पाहूया। राज ठाकरे म्हणतात, भाजपच्या केंद्रातल्या लोकांना सत्तेचा माज आलाय। केंद्रातले लोक वाटेल तसं वागतात। राग लोकांच्या मनात होता आणि आहे, हा संसर्ग आता राज्यापर्यंत पसरलाय। तुम्ही तो पसरू देताय। इतर राज्यातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं राजकारण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। एक आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि कारवाईचं सूडही उगारला जात नाही। कुणालाच कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशीच परिस्थिती आहे। तुम्ही एकही अक्षर बोलत नाही, सगळे बेफाम झाले। फडणवीसांचं मौन का असा प्रश्न त्यांनी विचारला। फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री असं वाटलं होतं, पण तुमच्याकडून साधा खेदही व्यक्त केला जात नाही, तेव्हा संवेदनशीलतेबाबत शंका घ्यावी लागते। महाराष्ट्राची प्रतिमा डागाळती असं वाटत नाही का? तुमचे मंत्री रोज बेताल विधान करतात। तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतायत, त्यांना तुम्ही काही बोलत नाही। तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांकडून संकेताची अपेक्षा कायम असते, मग त्या कोणत्याही अपेक्षा असो, अपेक्षाभंग करू नका। महत्त्वाचं म्हणजे राजकारणात चुकीचे पायंडे पडतील, तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडून अपेक्षा आहेत।